31वा दिवस. सकाळी 7 वाजता. ससा प्लीज हा बेड साफ कर तुझा. आपण इकडे डस्टबिन नाही बनवलंय. हा गावातला डस्टबिन वाटतोय जिकडे ते लोक जमा करतात ना आणि मग ते खत बनवतात. तर असं वाटतं की तू खत बनवायला ठेवलंयस इकडे. प्लीज ते साफ कर. काही पण बोलायचं यार स्नेहा. बोलायचं म्हणून तू काही पण बोल ना. मस्ती करते मी. साफ करायला काय आहे त्याच्यामध्ये? तो आउटफिट जो द्यायचा आहे म्हणजे पॅन्ट सुकायला पाहिजे. गोष्ट करते. ते जे केळे बिळी आहेत ना ते सगळे घरात आपण ते ज्यांनी पण ते केळे खाल्ले ते उचला आणि बाहेर टाका. प्लीज तो बेड बोलायची गरज नाहीये ब्रो. माझ्या बेस्ट फ्रेंडचा बेड होता. तू या बेडवरती झोपतेस. डेट करून ठेवते. सकाळी सकाळी किटकिट कोणाला करायची गरज नाहीये. तू चालू करतेस आणि मग बोलतेस. वा शांत बसा जरा सगळ्यांनी. बॅटरी चेंज करायची होती वर्षा. नाही जे तो नाही करत त्यांना बोल ना. तू हेतलला बोल किंवा अजून कोणाला बोल बॅटरी चेंज करायला. हेतल बाथरूम धुवायला रेडी आहे. 2-4 नॉट जस्ट टॉयलेट बाथरूम सोबत. तू दुसरं कोणाला बोलला? मी ऑलरेडी करून टाकलं ना ते. देयर आर 7 मी तुम्हाला नको सांगू मी काय करायचं. मी फक्त तुला एवढं सांगते की मला माहिती आहे की तुझी केपेबिलिटी काय. माझी चॉईस आहे की मी नाही करणार. मी भांडी करणार. तू जर कधी मालकीनबाई झाली ना तर मी मॉर्निंग 2 ड्युटीज एकत्र नाही करणार. ठीक आहे पण एवढं आठवून ठेव जर तू कधी मालकीनबाई बनली मी तुला खूप त्रास देणार जर तुम्हाला असं त्रास देणार तर. सकाळी 8 वाजता. दादा खरंच खूप अनफेअर केलंय तुम्ही माझ्यासोबत. कधी प्रेमाने मालकीनबाई नाही म्हटलं, कधी प्रेमाने वासी खा नाही म्हटलं. तुम्ही दादा एक चांगलं गाणं तरी वाजवा यार माझ्यासाठी प्लीज. तुम्ही माझं गाणं वाजवला ना मला वेड लागले प्रेमाचे तर मग मला कळणार की आहे बाबा आपलं काहीतरी. काय म्हटलेलं मी तुला? काय म्हटलेलं माझ्यासाठी गाणं? वेड माझ्यासाठी आहे. तुझं प्रेम खरं आहे. ओ माय गॉड. अंकिता फायनली कॉंग्रॅच्युलेशन. आमचं लग्न ठरलेलं आहे. थँक्यू दादा. लवकर आम्ही लग्न करू. कॉंग्रॅच्युलेशन रसिका. काय चाललंय? रसिका मी दादाला म्हटलं गाणं वाजवा गाणं वाजवा गाणं वाजवा. आणि रसिकाने म्हटलं जर तुम्ही प्रेम करते तर माझं गाणं वाजवा. म्हणजे दादाने प्रपोजल एक्सेप्ट केलं. फायनली 5 आठवड्यानंतर फायनली मी जे दादा ओ दादा हे गाणं म्हणायची आज मला त्या दादा ओ दादा गाण्याचं उत्तर मिळालं आहे. आता तुम्ही दादा नाही झालंय तुमचं ॲडव्हान्स लेवल झालंय. आता तुम्ही आहो आहेत. प्रेमाचे. सकाळी 10 वाजता. काळवळू गावामध्ये बातमी कुठे पसरत्या? ती म्हणजे मोबाईलवर. आणि कुठं? मोबाईलवर पसरत्या. अरे बाबा पारावर पसरते. पारा. हो मोबाईलच्या नादात सगळे विसरला तू. आणि पारावरचा बातमी देणारा कोण असतो? आपला कटिंग दाढीवाला मात्या. मग त्याच्या एवढ्या बातम्या कोणाकडेच नसत्यात. अगदी बाळ जन्मल्यापासून ते कुणाच्या घरामध्ये दुःखद बातमी असेल तर ती समधी बातमी पारावर कळत्या. म्हणजेच काय तर असं म्हणता येईल तो पार आहे गावचा. तो आहे गावचा सोशल मीडिया. बरोबर. नमस्कार राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. नमस्कार राम राम. कसे आहात? मस्त. मी आता काळवळूला काय सांगतो माहितीये का? आमच्या गावच्या पाराचं महत्व. तुम्हाला माहिती आहे त्या पाराचं काय महत्व आहे? आता तुम्ही एवढे दिवस गावामध्ये आहेत जरा सांगा की एकेकानं सांगा. सगळे एकमेकांना भेटतात आणि डिस्कस करतात. त्याचा स्पॉट आहे तो गावातला स्पॉट. गॉसिप सोशलायझेशन इकडचं तिकडे मसाला मारून. रसिका तडके तडके. बारा म्हणजे काय मन एकदम मोकळा करण्याची जागा असते. सगळ्या दिवसाचं टेन्शन रात्री बारावर बसून. बरं मला सांगा सोशल मीडियाने तुमच्या आयुष्यात
काय बदल घडवलेत? मी ऍक्च्युली गणपतीसाठी साडी नेसलेली, चंद्रकोट, बिंदी सगळी लावली आणि #मराठी लोक, #मराठी मुलगी असं सगळं टाकून दिलं. तो फोटो जास्त व्हायरल झाला. हो, तो लोकांना तो महाराष्ट्रात पसरला आणि तो कुठेतरी जिथपर्यंत गेला आणि ते तुझ्यापर्यंत आले. आणि मी आज इकडे. रसिका, तुझी व्हायरल झालेली पोस्ट कुठली? ऑब्व्हियसली मी मॉडेल आहे तर त्यामुळे मी पण आधी रील्स बनवायची, पण माझे रील्स कोणीच बघत नव्हते. आणि मी रील्स याच्याबद्दल सांगितले पोजिंग टिप्स, की मी मॉडेल आहे तर तुम्ही कसे पोज करू शकतात, कॅमेऱ्याच्या समोर कसे कॉन्फिडन्स राहायचे. आणि हल्लीच या शोमध्ये येण्याच्या आधी एक असा रील एवढा व्हायरल झाला की त्याला 11 मिलियन व्ह्यूज मिळाले. आणि मी अशी झाली की हे काय झालं, मला सवय नाही आहे. मला नाही वाटत की मी आधी जे 9 to 5 जॉब करत होती तेव्हा मला एवढं अप्रिसिएशन कधी मिळालं. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर खरंच तुम्हाला सोशल मीडियावर ग्रो करायचं असेल तर हिम्मत नका हारू, असं नका विचार करू की लोक तुम्हाला नाही बघताय. इकडे लोक तुम्हाला खरंच बघतात आहे आणि त्यामुळे तुम्ही कधी पण फेमस होऊ शकतात. रमशा, मला रिक्रिएट करायला खूप आवडतं बॉलिवूड सीन्स. काजोल आणि शाहरुखचे टाकले होते खूप, तर ते थोडंसं व्हायरल झालं होतं आणि लोकांना आवडलं होतं. हां, बरं एक प्यार भी एक ही बार होता है अंजलि. आई लव यू. मुझे कब से कहना था, बोला था मैं, जब भी साथ में होता हूँ इतना अच्छा लगता है मेरे को. यही कहेगी ना वो? मी कुठलं गाणं असेल ना त्याचं बिगिनिंगचं म्युझिक आणि त्याच्यानंतर ते म्युझिक बंद व्हायचं. करून फोटो टाकलेत होऊन जाऊ दे. म्हणजे हा तो काय तो झाडाचा तुझा फेमस झालाय तो? ही झाड आहे माझी आणि मी. तेवढ्या सगळ्या गोष्टी असे लोक तू मॉडेल आहेस, तू हे आहेस. नाही, मी अभ्यास करते. आता कसं होतं बघा ना, जुन्या काळामध्ये आपल्याला एक्सप्रेशन सांगायचे असतात की आपण एक्सप्रेस करतो, तेव्हा कसं काय होतं ते जुन्या काळी, कुणीतरी रुसले वाटतं, आज माझ्याकडे बघत नाही, काय झालं, म्हणजे अशा भावना असायच्या. म्हणजे उत्तराची वाट बघायला एक ते वेगळी एक्साइटमेंट असायची. आणि आज कसं आलं की एक इमोजी टाकली की भावना पोचल्या. पण माहिती आहे का, काळवळू एक इमोजी आहे लई फेमस आहे आपल्याकडे, नाही का ती कसली ती भाजी असते, काय ती कुठली भाजी? आंबाड्याची? अरे नाही रे बाबा, अरे पावटा. पावट्याची भाजी खाल्ली की कसं असतं जरा दाखवा मला. पाऊट जरा खूप फेमस आहे. शिकव ना मला, काय करते. कॅमेराला बघ. कॅमेराला बघितलं. तोंड थोडस छोटस मला किस देत. कोणाला पप्पी देत आहे? मिरर सेल्फी वाले पाउट्स. 24/7 बरं सगळंच सांगितलं. आता तरी कळलं तुम्हाला मोहीम काय. आजची मोहीम आहे #जाऊबाई गावात.
तर आज तुम्हाला रील बनवायचे आहेत, पण एकटीला नाही, गाववाल्यांसोबत. तुम्हाला गावात जाऊन तुमचा जोडीदार शोधायचा. अरे आणि ती जोडीदार महिला असेल, तिचं वय 50च्या वरचं असेल. ती रील जी असेल ती त्या झी मराठी ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे त्याच्याबरोबर कोलॅबरेट करायचे. ओके. मला ना एका जागेवरती सोडाल का तिकडे पुढे? चालेल. कुठली मोहीम आवडली तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात जास्त? सगळ्याच आवडल्या. तुम्हाला माहितीये का कुठे मला आजी मिळेल? ह्याच्या घरी. जी आहे का? अरे आजीच नाही आहे काका. आजी कुठे आहे सगळे? आजी, ओ आजी. आज आम्हाला सांगितलं आम्हाला एक आजी शोधायची आहे जी सोशल मीडियावर बिलकुल नाही आणि तिला आज शिकवायचं होतं कसं सोशल मीडिया वापरायचं. मी निघाली माझ्या जर्नीसाठी आणि आजीच्या खोजमध्ये. तुझं वय काय आहे? 45. अरे यार काकी 5 वर्षांनी थांबलो आपण. कशी पाहिजे? एकदम म्हातारी पाहिजे. 50च्या आसपास. कोणी भेटेल का? आजी तुम्हाला नाचता येतं? मला माझा पाय मोडलाय. इथे कोणी अशा चुनचुनीत अशा थोड्या चोंबड्या नखरेवाल्या आजी राहतात का ज्या सगळ्यांना त्यांना कोण भांडायला आवडतं? की तुम्हीच आहे? नाही करत. तुम्ही खूप शांत दिसताय मला. तुम्हाला नाचता येतं का? तुम्हाला नाचता येतं का? नको बाई. नो 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 नो. ठीक आहे. आम्हाला नाचता बिचता येत नाही. 50+ आहेस का तू? चला लवकर, जास्त वेळ नाही आहे. आजी शोधायची 3 रील बनवायचे. ओ माय गॉड, 3 रीलचे टॉपिक होते. एक फिल्मी डायलॉग, एक होतं डान्स रील आणि एक होती कॉमेडी रील. फक्त 4 तास आहे आजी शोधायला पण आणि 3 रील बनवायला पण. मग असं झालं की ओ माय गॉड, आता हे इतक्या कमी वेळात कसं होणार? तुला वेळ आहे ना? अगं प्लीज, अगं थोडंसं. बीपी साखर शुगर वगैरे ती मी काळजी घेणार. साखर बिकर बीपी सगळंच मी काळजी घेणार. नको का बसा. हे बघा कशी आजी तुला खूप इंटरेस्ट वाटत आहे. मला असं वाटते तुला डान्स करायचा. हो. खूप आजी अशा होत्या की नाही मी तर म्हातारी आहे, मी कशी येऊ टीव्हीच्या समोर, लोक काय बोलतील. इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय भारी दिसते एकदम. कालच लग्न झाले तुझं आणि अशी दिसते असं वाटते. हाय. तुम्ही तर माझ्यासोबत ठरलेलं होतं. अरे असं काय नसतं, नानीने माझ्यासोबत ठरवलेलं आहे. आजी तुम्हाला कोणाबरोबर करायचंय? कोणाबरोबर बी नाही. माझं काय माझ्या बरोबरच करायचं. सांगितलं त्यांनी. चालतंय की वर्षा, चालतंय की. मी त्यांना आत्ताच सगळं समजवलंय. आमचा अकाउंट पण झालाय. नानी ससा निभवत आलं. मी त्या आजीला कन्व्हिन्स करते. मी भांडते तिकडे उभी राहून. आजी मला स्वतः बोलते की तू जा बाई दुसरी कळल्याला शोध. आणि मी कन्व्हिन्स करता 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 थकली. वर्षा, मी एवढं सजेस्ट करते, आत्ताही टाइम गेला नाहीये. तू कुठली तरी अजून एक बघ आजी, नाहीतर ती पण बुक होईल. आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे पुढे. 40 दिवसामध्ये आम्ही ॲटलिस्ट 30-35 टास्क केले असतील आणि मी एका पण टास्कमध्ये 1 नंबर नाही आले. मला कळत नाही देव, मला एवढं का रडवतंय. रोज काय नाही काहीतरी होतंय. ज्या दिवशी खुश असते त्या दिवशी पण मी हारते. इथे कोणतरी दिसतंय, मी तिला विचारते शेवटची. तुम्ही मला मदत कराल ना? करेल ना. आज रात्रपर्यंत तुम्हाला माझ्याबरोबर असायला लागेल. राहील की. मी खूप खुश झाले की फायनली मला कोणतरी मिळालं. आपण एक व्हिडिओ बनवणार आणि सोशल मीडियावर टाकू. आता सोशल मीडिया का असतो जिथे सगळी लोक आपला तो व्हिडिओ पाहणार. कला__ बाई. त्यांचं युजर नेम मी ठेवलं कलाबाई स्वॅगर काकी, म्हणजे स्वॅग पाहिजे ना नावात. पिक्चर शेअर करून टाकू. इंस्टाग्रामवर तुमची पहिली पोस्ट आपण केलेली आहे. डन. मी 3 वर्षापासून सोशल मीडियावर काम करत आली आहे आणि मग कॉन्टेंट क्रिएटर. भले तो माझा एलिमेंट असो पण स्ट्रेस लेवल इकडे होता की आज तर काही करून जिंकायचं. 1 2 3 ॲक्शन. एक मिसरीची किंमत तुला काय करणार शेअरवाली? चोळू का? हो का लगेच थांब थोडा वेळ. मी थोडं कॉमिक ॲड केलेलं आणि आजीचं असं झालं अगं मी मशरी नाही खात, मला वास पण नाही आवडत. आणि आज एक आजी मला पण नाही आवडत म्हणून तर आपण ही ॲक्टिंग करतोय. मिसरी खाओ खुद जान जा.
तर आता पहिला मी तुमचा मेकअप करते. फायनली जेव्हा त्यांना त्यांचा चेहरा दाखवला त्यांचं रिॲक्शन वॉज प्राइसलेस. आवडला मेकअप? आवडला. काय कमी जास्त करायचंय? नाही. फेवरेट हिरो कोण आहे? आमचं झालं जुनं हिरो. कोण कोण? जितेंद्र. एकदा ताकी ताकी करणार का माझ्यासोबत? ताकी 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 रे जब से है आँखों में झाकी. आजी शोधता खूप वेळ निघाला. त्याच्यानंतर मला एक खूप ओल्ड आजी भेटली. मला असं वाटतं की सगळ्यांपेक्षा ओल्ड असेल. आजी. ओ हॅलो, हाय, कसे आहात तुम्ही? बरे. मला एका मोहिमासाठी आपल्याला सोशल मीडियामध्ये एक अकाउंट बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडासा डान्स करायचा आहे, थोडासा नखरे करायचा आहे. करेल? करेल? वा, किती स्वीट आहात तुम्ही. सो मला फायनली भेटली आहे माझी आजी. तर ओके, जसं मी बोलले कोणाकोणाचं नसब असतं चांगल्या सेलिब्रिटीज बरोबर काम करायचं. तर माझा नसीब आहे एवढ्या मोठी सेलिब्रिटी बरोबर काम करायचं आणि यामुळे माझा नशीब मला यांच्याकडे आणला आहे, जे आहे आपली गजराबाई ठोंबरे. मी विचार केला होता की मी ना माझी स्टोरी दाखवेल की कसं मी गावात आल्यानंतर मग काकी मला घेऊन जातात आणि सगळे काम शिकवतात आणि त्यात थोडं म्हणजे डान्स पण ॲड करू, पण असं स्टोरीमध्ये डान्स घेऊन जाऊ. आता बोला का? चूल पेटव. हां काम कर, पाणी तापव. मला शिकवा, असं कर बोल. असं कर. चला नेक्स्ट. जी आपण पहिला व्हिडिओ बनवायला सुरुवात करतोय. इथून आम्ही चालत येणार आहोत आणि तुला फक्त असं पाठीमागे यायचं. ठीक आहे, 1 2 3 प्ले. तायडे, बोल ना जीजी. मला एक त्रास सुरू झालाय. कसला त्रास? दुसरं वाक्य बोललं की पहिलं वाक्य सुरू जाते. बरोबर. सगळ्यांना वाटतं की अरे किती इझी आहे, मेकअप लावा आणि असं तसं डान्स करा आणि झालं. नाही, त्याच्या पाठी खूप मेहनत लागते. या फ्रेममध्ये अशीच उभी राहा. ती आजी खूप एक्साइटेड होती. मला असं वाटलं की आजी थकून जाणार, पण नाही. व्हेरी गुड. असं करा. मी असं म्हणेल ना आजी बोलायचे 2 सेकंड नंतर बोला. आता बोला. तू तिकडे लढतीयस? आजी मी तुमचा पण मेकअप करू? नको बाय, माझा एकदम सुंदर दिसणार. म्हणजे तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी पण एवढं सुंदर नसेल वाटलं. काय लावती? लिपस्टिक. जळूची लिपस्टिक. आणि जी आजी मला मिळाली ना ती खूप क्यूट आणि कोऑपरेटिव्ह होती. आजीने कुठल्याही गोष्टीसाठी नाही असं म्हटलंच नाही. तिने सगळ्या गोष्टी स्पोर्टिंगली केले. आजी पुढच्या वेळेस ना मी तुमचे केस पण रंगवेल. बर. आजी कसं वाटतंय तुम्हाला? हे घ्या आरसा. काय तसले केले? कसं वाटतंय? लय बरं, चांगलं वाटतंय. हे व्हिडिओ जसे दिसतात आहे असं आपल्याला करायचं आहे. त्यांना हळूहळू एक गोष्ट सांगायला लागली तेव्हा मला लक्षात आलं की हे त्यांच्यासाठी किती अवघड होतं. कारण काहीतरी नवीन शिकणं हे नेहमीच अवघड असतं. मी बोलणार स्टाईल आहे बाबू भैया, राजू का स्टाईल आहे बोलली ना, असं सोडलं ना कानाखाली, आणि मग बोलायचं ये बाबूराव का स्टाईल आहे. आजी तू मला खरंच मारलं. आजींना नखरे करायला थोडंसं असं वाटतं की हे मी कसं करू, पण ह्या आजी होत्या की नाही मी करेन, डोळा मारेन, हे ते सगळं. आजी खूप रेडी होत्या आणि विलिंग होत्या. रेडी आजी? मला फुल नखरे पाहिजेत, मानबीन हलवायचे, डोळे मोठे करायचे. हाँ इतना जोर से काय कुछ चिल्ला रहा है? स्टाइल है बाबू भैया, राजू का स्टाइल. बाबूराव की स्टाईल. आजी आपली जी आहे ना फुल डॉन सारखीच आहे. तर तिला असा विचार केला की मस्त तिला स्वॅग वॅग देणार तर व्हिडिओ चांगला येणार. अशी कर. हां, खाली बघ आणि अशी चाल. टिंग डिंग 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 डिंग. अगं पटपट आहे ना चालत. हां, अशी चालत आहे. हां ठीक आहे. परत आजीचा स्वॅग शिकवते माझा स्वॅग निघाला. कारण आजी हसतच खूप होती. म्हणजे तिला शिकवण्याला ना मला एवढं प्रॉब्लेम येत होती. म्हणजे आजी हसायचं नाही, आजी तुला स्वॅग दाखवायचं आहे. जशी इंद्राची या हाताने हात झाला. इंद्राची ग. रीलवर मी सॉन्ग सिलेक्ट केलं होतं झिंगाट.
झाडूनी मारायचंय. झाडूनी उडी. काकी मला खूप सपोर्ट करत होती. जे मी बोलत होते ते ऐकत होते. पण त्यानंतर मी खूप पॅनिक झाली. मी म्हटलं काकी थांबा, हे डान्सच्या नंतर करूया, पहिले डायलॉग करूया. मी विचार केला की शाहरुख खानचा एक डायलॉग आहे की तेच आपण पकडूया कि एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, जाने किससे वो डरती थी, जब भी मिलती थी मुझसे बस इतना पूछा करती थी कि ये प्यार कैसे होता है. बया कशाचं प्यार मी जायचे रानात, मला कशाचं काय मला नाही जात. चुकीला माफी नाही. थांब ना, चुकीलावर थांब, 2 सेकंड थांब आणि मग माफी नाही. 1 2 3 गो. चुकीला माफी नाही. आजीने काही सुरेख ऍक्टिंग केलेली, त्यामध्ये मज्जा आली. मी साडी नेसून आली. थांब. माझं थोडंसं पॅनिक मोड चालू होतं की आजी हे करायचं ते कर, कारण की टाइम खूप कमी होता. तर मला मी अशी आजी शिक, हे कर ते कर. तुम्ही खूप आजीला त्रास दिला आहे. एक हात इकडे एक हात इकडे ठेवायचा कधी. तुम्हाला वाटत असेल की आमचं 1 मिनिटचा व्हिडिओला 1 मिनिट या 2 मिनिटं या 10 मिनिटं लागत असेल, पण आजची जर्नी तुम्हाला बघून कळेल. 3 4 अँड दिस. हळू. फायनली आमचं शूट संपलं आहे. आता मी एडिट करायला बसत आहे आणि खूप मस्त शूट झालं आहे. तुम्ही मला बघू शकतात. मी लिटरली स्क्रिप्ट रायटर स्वतः असतो, मेकअप दादा स्वतःच असतो, डिझायनर, आउटफिट प्लॅनर सगळे आम्ही स्वतःच असतो. एक इंडिपेंडेंट आर्टिस्ट विथ फुल पॅकेज बोलू शकतो आम्ही आहोत. आपण हॅशटॅग का लिहितो, आपण जास्त लोकांपर्यंत पोचायचं. या बटनावर क्लिक कर, हे शेअर. हे बघा आपला व्हिडिओ. डान्स माहिती कसं आहे, चला 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 जाऊ बाई गावात, चला 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 जाऊ बाई गावात. तो जो स्टेप आहे तो आपण वेगळ्या वेगळ्या जागेवरती केला तर तो कसा करू. चला 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 जाऊ बाई गावात, चला 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 जाऊ बाई गावात, चला 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 जाऊ बाई गावात. एकदम हसऱ्या चेहऱ्याचे नाही आहेत, थोडेसे असेच असतात. पण तरी त्यांचं जे आज सपोर्ट होतं आणि त्यांचं जे एन्थुझियाझम होतं त्याला मी कुठे ना कुठे पुढे घेऊन जाऊ शकत होती. ह्याच्याबद्दल मला खूप छान वाटत. एक प्रश्न आहे मला, चूल कशी पेटवायची. ऐक ना, चूल कशी पेटवायची. बरोबर गेलेस तू. एकदम उत्तम गेलं का. हेच पाहिजे होतं. झाला ना धिंगाणा. राम राम मंडळी, पारावरती स्वागत आहे तुमचं. काय मला लय उत्सुकता लागले काळूवाळू. कशाबद्दल. नाही म्हणजे मला किस्से जाणून घ्यायचे. म्हणजे रील कशी तयार केली, यासनी मनवलं कसं, बरं सोशल मीडियाचं महत्व कसं पटवून दिलं. लय काय काय डोक्यात प्रश्न आहेत माझ्या. थांब आम्हाला एक डाव विचारू दे. आम्ही विचारतो नेहमीच. अरे असं कसं मला विचारतोय की. विचारतो आता, आज मला विचारायचं. विचारू का आम्ही. विचारा. मालकीन बाई, कसं काय आजीला तयार केलं तुम्ही. आजी सुरुवातीला सगळ्या गोष्टीसाठी हो 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 करत होते. मी एक लाईन बोलत होती, माझी रिपीट करत होते आणि तसं कट कट करून मी पूर्ण तो डायलॉग बनवलाय. आजीचं मेकअप पण केलं मी आज. किती वया नटतीस. आजी, मी तुमचा पण मेकअप करू. नको बाया मला तसलं. नको बाया. थोडस मी एकदम नवरीसारखं नटवेल तुम्हाला. कर बाया चटकेने. आजी, पुढच्या वेळेस ना तुमचे केस पण रंगवेल. काय बाय असले. आजी मजा आली. मेकअप आवडला. आवडलं की. मस्त आवडलं पण आवडलंच की. मारली ती नव्हे. चपट मारली. मग काय करू. पण आता बघून कसं वाटलं. आता मग चांगलं वाटलं. पण आजी, याच्या आधी तुम्ही मेकअप कधी केला होता. नव्हतं केलं. कधीच नाही. ती म्हणजे की लग्नात बी केलं नसेल तर मर्या आता केलं.
आजी परत मेकअप नाही करणार एवढं मी सांगते. रसिकाताई तुम्हाला ह्या आजी कशा भेटल्या? सगळ्यात आधी मी निघाली आजी शोधायला. आजी आजी करते, कोणी येतच नव्हतं, पण आले तर एकच जमाने आले सगळे. थांबा थांबा थांबा, सगळ्यांचं ऑडिशन होणार आहे आज. लिटरली 10 आजीनी मला रिजेक्ट केलं. तुझं पहिलं असं होतं ना, मुलांनी पण रिजेक्ट केलं. रिजेक्ट करतात आणि मग येतात तर मग एकदमच. तिथे मी राहायची आधी, त्या घराकडे पोहोचली आणि मी म्हणलं अरे आपल्या घरचीच आजी विसरली मी. तर ही यांच्या घरी मी 5 दिवस राहिलेली आणि आजीला मी काय शिकवलं, आजी करून दाखव. आजी रॉक. स्टाइल है बाबू भाई, राजू का स्टाइल है. ये बाबूराव का स्टाइल है. मान गए. आजी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आजी हो ना? काय झालं आजी? काय मस्त गेलो तुम्ही. काय बरी गेलो. बोल. छान वाटलं. छान वाटलं हा बघून रसिकाला मला. मग एकदा जरा होऊन जाऊ दे. ए बाबूराव का स्टाईल आहे. वा. पुढची जोडी आहे अंकिता. लावा रे. गॉड इकडे किती गरमी होत आहे. बास आजी काय मिश्री खात असते. इकडे ये की. मला नाही खायची तुझी मिश्री. एक मिश्रीची किंमत तुला काय कळणार शेरवाली. आजीच्या तोंडातला स्वाद आहे एक मिश्री. रामबाण मिलाचं एक मिश्री. खूप छान. रेजा, आजी शोधत मला जीजी मिळाली. ही आजी नाही, आमची जीजी आहे. आणि खूप आम्ही मजा केली. हा जीजी, मला एक त्रास सुरू झाला. कसा त्रास? दुसरे वाक्य बोलले की पहिले वाक्य विसरून झाले. कधीपासून होत आहे हा त्रास तुम्हाला? काय? वा. जी आपली दोन्ही भांडी शेण सारवणे हे तर आपलं रोजच आहे. पण हे करताना तुम्हाला कसं काय वाटलं? म्हणजे मला खूप आनंद झाला. आनंद झाला. मी इथं आली. मुलांनी नातवंडांनी बघितलंय, फोन केला तर मगाशीच आई तू लय काम चांगलं केलं. वा. श्रीजीची जीजी. मला चिव म्हणतात कारण शेजा लक्षात नाही. वा. माझी एक आजी होती, त्यांच्याकडे मी गेली तर ऑलरेडी संस्कृतीने घेतलेलं. मी खूप भांडली तिच्याशी. आजी पण बोलली की तू दुसरीला शोध. तर मला ही क्यूट आजी भेटली. यांच्यासोबत तुम्ही बघायला मी काय काय नाही केलंय, म्हणजे अख्खा गाव हसलाय आमच्यासोबत. आजी कसं वाटलं तुला? भारी वाटलं मला, चांगलं छान वाटलं. नाचलो बेचलो, डान्स केला पारावर. म्हणजे अख्खा गाव बघत होता काय तुम्हाला? आयला दणकाच केलाय तुम्ही, म्हणजे लाजली. हाय आजी, तू नमस्तेला काय बोलला? हाय वच्चा. नमस्कार आजी, कसं काय? अरे वा. त्यांच्याकडे एवढी एनर्जी आहे. मला असं वाटलेलं की ना थकून जाणार, भय पण झालं. नाही, अजून काय करायचं.
ताई तुम्हाला कशा सापडल्या आहे आजी? तुमचा आजोबांसोबत पण झालाय टास्क आणि आजींसोबत पण झालाय. आजोबांना जेव्हा आम्ही विचारलं आजोबा तुम्ही पूर्ण दिवस फ्री आहात का, आजोबांचे उत्तर लगेच आले की हा आम्ही फ्री आहोत. पण आज जेव्हा मी आजींना विचारलं स्वयंपाक करायचंय, हे करायचंय, लोक रानावरून परत येणार आहेत, तर आजींना इतकं टेन्शन होतं की आता माझा नवरा येणार आहे रानावरून, मला घरी जायचंय, मला सोड लवकर बाई, माझा डायलॉग मला जाऊ दे. त्या नादात बस अगं किती मी 2 कानाखाली घालल्या. आजी कसं वाटलं? छान वाटलं. आणि मालकांना कसं वाटलं? मालक रानात होता. रानात होते म्हणून ते केलं. चला आता पुढचा व्हिडिओ बघूयात. काय नानी काय नाही लावायचा का? लावा की लावा संस्कृतीचा व्हिडिओ. अगं नानी तुझ्याशी पण पंगा नाही घेत ग. अगं आपला हात भारी, आपली लाट भारी, आपलं सगळंच भारी. रामाया लक्ष्मण दोघा हिंडत लवनानी, ग दोघा हिंडत लवनानी. नानी ऐक ना, एक प्रश्न आहे मला, चूल कशी पेटवायची? हिंडत लवनानी सीता निलिया रावणानी. ऐक ना, चूल कशी पेटवायची? निलिया रावणानी सीता निलिया रावणानी. ऐक ना नानी, कपडे कसे धुवायचे? निलिया रावणानी सीता निलिया रावणानी. देऊन टाकलं सगळ्यांना. वा वा वा. चूल कशी पेटायची सांग ना. रामाया लक्ष्मण दोघा हिंडत लवनानी. दूध कसं काढायचं? दूध आई तू सोनूबाई कुकाला बोलवी, कुकाला बोलवी ती गावी, कुकाला बोलवी. लय भारी. मी माझ्या 5 मुलींना सोडून तुझ्या सोबतच येते. मला रोज बोलो कर. हो का? वावर सोडणार, सगळं सोडणार आणि तिच्याबरोबर जाणार आहे. लॉक पण मला 2-3 काकांनी सांगितलं की तिकडे एक आजी राहते, बरं तिथे तू जा. मग मी आजींचं नाव विचारलं आणि आजींचं नावच होतं कलाबाई. नाव येतच कला होती. आणि ते आलं माझ्यासोबत, जे बोलले मी एकदम भारी करून दाखवलं. पाय दुखतात त्यांचे पण चढ केलं माझ्यासाठी. लावा रे. एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी. नजरें झुका के, शर्मा के गलियों से गुजरती थी, चोरी चोरी, चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे वो डरती थी. जब भी मिलती वो मुझसे बस इतना पूछा करती थी कि ये प्यार क्या होता है. कशा तू जमला तर प्यार रानात जायचं आम्हाला, आणि तसं पेरून कशाचं काय. वा 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 वा. एक नंबर. आजी ते डायलॉग म्हणून दाखवा तुमचा. कसलं डोंबलं तर काम रानात जायचे. आजी आयुष्यात हा क्षण कधी विसरण्यासारखा नाहीये, बरोबर? नाही सरणार. मग रोज तुमचा जो दिनक्रम असतो तो बाजूला ठेवून तुम्ही आज तुमच्यासाठी वेळ काढलात आणि त्यासाठी आमच्या मुलींनी मला मदत केली. आणि खरं तर तुम्ही त्यांना मदत केली असं आम्ही म्हणू. चूल आणि मूल सगळं बाजूला ठेवून ते तुमच्या मोहिमेत सामील झाल्यात. एवढंच नाही
तर तुम्ही ज्या काही रील केल्या आणि ज्या सोशल मीडियावरती टाकल्यात आणि आपल्या झी मराठीच्या ऑफिशियल पेजला तुम्ही कोलॅब केलं, तर तुमच्यावरती व्ह्यूजचा भरघोस आणि प्रचंड पाऊस पडलेला आहे. मंडळी, म्हणजे आजची मोहीम तर तुम्ही बघितलेलीच आहे, पण मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या आईबरोबर, तुमच्या बहिणीबरोबर, तुमच्या आजीबरोबर, तुमच्या घरातल्यांबरोबर अशा काही रील्स बनवा आणि सोशल मीडियावरती टाका आणि आमच्या झी मराठीच्या ऑफिशियल पेजला सुद्धा तुम्ही टॅग करू शकता. तर माझी तुम्हाला विनंती आहे की असा एक छानसा वेळ तुम्ही तुमच्या घरातल्यांबरोबर घालवा. चला, आता वेळ आलेली आहे निकालाची. माझ्यासाठी तर तुम्ही सगळ्यांनी मोहीम फत्ते केलेल्या आहेत, पण मोहीम आहे त्यामुळे निकाल तर द्यावाच लागेल. तर आजचा जो काही निकाल आहे, या रील्सला जेवढे व्ह्यूज आलेत, किती लाईक्स आहेत, किती व्ह्यूज आहेत, हे सगळं बघून टॉप 3 विजेते आहेत. तर पहिलं नाव आहे रमशा आणि कलाबाई. टॉप 3 मधलं दुसरं नाव आहे अंकिता आणि शालनाजी. आणि टॉप 3 मधलं तिसरं नाव आहे ते काय ते काय, अरे ते नाही का, कळलं अरे ते रे ना 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 ना. अरे काय विचारलं की गाणंच गाती बाबा. अरे आणि ते नानी जाते आमची नानी तिकडे. टॉप 3 मधील तिसरा विजेता आहे ज्याला मिळालेले आहेत 2,72,000 व्ह्यूज. आणि हे नाव आहे संस्कृती आणि नानी. आता दुसऱ्या क्रमांकावरची जोडी आहे ज्यांना मिळालेले आहेत 2,78,000 व्ह्यूज. ती जोडी आहे रमशा आणि कलाबाई आजी. तर अर्थात पहिली जोडी आहे, तर आता नाव सांगायची गरज नाहीये, मी डायरेक्ट किती व्ह्यूज मिळालेत ते सांगतो. तर तुम्हाला मिळालेले व्ह्यूज आहेत 3,76,000. आणि ती जोडी आहे अर्थात अंकिता आणि शालनाजी. माझी पण नात तुझ्यासारखीच आहे, सेम तुझ्यासारखी. वा. आणि ज्या रीलला सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळालेत ती रील आपण आता प्ले करणार आहोत. आपला मराठमोळा पेहराव घातला की व्ह्यूजचा पाऊस पडतोच. हीच आपल्या मातीची जादू आहे. हो, पण मी आज ह्या गावात पाहुणी आलेली आहे आणि माझी मुलगी म्हटली आई तुझा तुला आवडते ना, त्यामुळे मी आज ह्याच्यात आले. अंकिता, कसं वाटतंय? जेव्हा मी आजीसोबत नाचायला लागली, आजी अशी झालेली
काय 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 करते. आणि मी थोडी अशी पॅनिकमध्ये, आजी असं करायचं, आजी असं करायचं. आणि एक मोमेंट आला जी आमची ती ही पदराची अशी होती, नाही छान झाली. पण नाही, आजी खूप जास्त सपोर्टिव्ह होती आणि ती थ्रू आउट माझ्यासोबत उभी होती की तू कर, मी आहे तुझ्यासोबत, काय करायचं बोल मला, आत्ता मी शिकते. आणि डायलॉग आणि एक्सप्रेशन द्यायला ती हा एक नंबर. इथे आलेल्या सर्व आजींचे आम्ही आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या मुलींना मदत केली आणि त्यांच्याबरोबर रील केली. धन्यवाद. तर आजच्या हॅशटॅग जाऊबाई गावात या मोहिमेची विजेती कोण आहे? अंकिता. अंकिताला मिळालेली मजा अशी आहे की आज अंकिता जे सांगेल ते तुम्हाला फॉलो करायचं, मालकीणबाई धरून. आजच्या दिवशी, फक्त आजच्या दिवशी, आजची रात्र, उद्याची मोहीम सुरू होईपर्यंत. ठीक आहे? ओके डन. चला आता वेळ झालेली आहे मतदान करायची. मालकीणबाई. चला, आजची मोहीम खूप छान पार पाडलीत तुम्ही. उद्या पुन्हा नवी संधी मिळणार आहे. आणि नवी संधी कशी मिळणार? कारण आम्ही घेऊन येणार आहोत नवी मोहीम. तयार राहा. ठीक आहे? जा मजा करा. फॉलो मी गाईज. येस मॅम. तर पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. पर्व दुकान चालवण्याच्या मोहिमेत आपल्या या गावच्या लेकींना यश आलं आणि मिळालेला नफा या मुलींनी गावातील गरजू लोकांना मदत म्हणून दिला. एक भाड्याचं तर ह्याच्यात निघून जाईल आणि हे मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवलेले पैसे. मुलगी भेटल्यासारखं होतं. ज्याचे कष्ट दमदार आणि प्रामाणिक असतात ती व्यक्ती सुद्धा दिलदार मनाची असते.